पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। या त्याला पण आत्ताच आजारी पडायचं होतं। मला खात्री आहे आता तिला भेटायला प्रभास इथे येईल, त्याला बघून ती बरी होईल, मग जाईल प्रभासला घेऊन त्या इन्व्हेस्टर्सला भेटायला जाईल। झाला आपला प्लॅन सगळा बरबाद। जरा त्या इन्व्हेस्टर्सनी दिलेली मुदत संपल्यानंतर आत्या आजारी पडली असती तर काय बिघडलं असतं तिचं? हे मीर, अरे तुझ्या आत्याचं आजारी पडणं आपल्याच हातात आहे का? हो, आपल्याच हातात आहे। अहो म्हणजे मी आहे ना त्यांना झोपेच्या गोळ्या देते, म्हणजे प्रभास आल्यावर त्या उठणारच नाही। चांगल्या ना 4-5 गोळ्या देऊन ठेवते, म्हणजे चांगले 2-3 दिवस त्या उठणार नाही। तोपर्यंत आपण आपलं कामही करू। तू रहस्य कथा जास्त वाचतेस का हल्ली? गोळ्या देके मार डालूंगी वगैरे काय बोलतेय? काही काय बोलताय तुम्ही? मी बोलतोय, तू काहीतरी बोलतेस। अगं तू शैलजाला गोळ्या दिल्यास आणि तिचं काही बरं वाईट झालं ना तर आपल्यावर उलटा डाव सगळा। हो, तुम्ही ना 1 नंबरचे भित्रे आहात, भित्रे। मी भित्र आहे? हो, करेक्ट आहे। मग तू जे काय आता बोललीस ना ते धाडस नाहीये, मूर्खपणा म्हणतात त्याला। मी मूर्खपणा करते म्हणजे काय? हे बघा, मी जे बोलते ना ते योग्यच बोलते, आणि तुम्हाला जर पटत नसेल ना तर गप्प बसा। तू पण योग्य बोलतेस? हो। वेडेस का? जगात फक्त मूर्खपणा एकटी तूच करतेस। हा ऐक, प्रभास निघाला इकडून। काय? पण त्याचं एक महत्वाचं पाकिट माझ्याकडे। एक मिनिट, मला काहीही कळत नाही, काहीही। एक मिनिट। अरे गप्प बसा जरा। बसा। तुम्हाला बोलतो। हा बोल बरं। हा, दादा मामाने जी अट घातली आहे ना त्याप्रमाणे प्रभासने पैसे कमवलेत खरे, पण ते कमी आहेत, आणि त्याचं आणि वीणाचं लग्न होणं शक्यच नाही, कारण त्याने दादा मामाची अट पूर्ण केलीच नाही। मला खूप मज्जा येते, खुश आहे मी। एक मिनिट तुझे ते हा रघुनाथराव, काय नेमकी अट घातली त्यांनी प्रभासला? त्यांची अशी अट होती की प्रभासने सदावर्ते हे आडनाव न वापरता 10 दिवसात 25,000 कमवून दाखवायचे, पण त्याने फक्त 12 कमवलेत। 12,000 नाही होणार लग्न त्यांचं। वाह 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 वाह। उर्मी आता एक काम कर, मी सांगतो ते एक। तसंच करेन, सुपर हिट प्लॅन आहे। बाय। अभ्यंकरांच्या घरी बँड बाजा वाजणारच, पण तो तुझ्या आणि प्रभासच्या लग्नाचा नाही वीणाताई, तुमच्या प्रेमाच्या बरबादीचा। आत्या नाही तर वीणा, दोघींपैकी कोणीतरी प्रभासला बर्बाद करणार, एवढं नक्की। प्रभास वीणा, प्रभास वीणा। दादा मामा, काय हे घे, हे काय? बघ तूच। एवढे पैसे माझे नाही आहेत, प्रभासचे। प्रभासनी हे तुला दिले का? मला कशाला देईल तो दादा मामा? त्याचा आणि माझा काय संबंध? त्याचा एक मित्र आला होता, तो देऊन गेला। त्याने तुला का दिले? नाही नको, नाही मी काहीच बोलत नाही, म्हणजे मला बोलवतच नाहीये ते, अवघडल्यासारखं होतंय। हे बघ उर्मी, आता जास्ती आडेबेडे न घेता सांग, हे किती महत्वाचं आहे कळतंय का तुला? कळतंय दादा मामा, समजतंय मला, पण ते कसं आहे ना, एकदा का कानफाट्या नाव पडलं ना की सगळेच कानफाट्याच म्हणतात।
उगाच मी काहीतरी सांगायचे आणि मीच जबाबदार ठरायचे प्रत्येक गोष्टीसाठी. माझ्यावरच सगळा दोष यायचा. हे नकोय मला आता, नको. ते जाऊ दे, विसर आता सगळं. हे काय झालंय ते सांग पटकन. नाही दादा मामा, मी काही बोलले, काही सांगितलं तर वीणाताई सुद्धा मलाच दोष देईल आणि मग मला ना त्रास होतो त्या गोष्टीचा, वाईट वाटतं खूप. तू एक काम कर, तू तिला विचार. हा, तिला विचार किंवा त्याला विचार, पण मला नको विचारू. खरंच सॉरी दादा मामा, माफ कर. उर्मी, सांग आता पटकन काय झालंय ते. तू बोलणार आहेस की नाही? मामा, आता तू एवढं म्हणतोयस तर तुझा मान राखायचा म्हणून सांगते. प्रभास इथे होता म्हणून त्याची कंपनी बुडणार होती, म्हणून ना त्यांचे ते गुंतवणूकदार आहेत ना, त्यांनी त्यांच्यावर अविश्वास दाखवला. आता सगळेच सदावर ते संपतायत की काय अशी परिस्थिती उद्भवली म्हणून तो गेला. काय? तू हवं तर ना मला कोणाचीही शपथ घ्यायला लाव, मी खरंच सांगते. अरे मामा, तू त्याला सदावर ते आडनावाशिवाय जगून दाखव असं म्हणाला होतास आणि आज तो त्याच नावासाठी आपल्या वीणाताईला सोडून गेला. मामा, सदावर ते संपणार म्हणून त्याने इथे येण्याला दुय्यम दर्जा दिला रे. इतका तुटप्पीपणा. शी. एकीकडे म्हणायचं की माझं वीणावर खूप प्रेम आणि दुसरीकडे न सांगता पळून जायचं. पळून गेला रे तो. तू काहीही म्हण दादा मामा, प्रभास मध्ये ना धंदेवाईकांचंच रक्त आहे. तो त्याच्या धंद्याकडे, त्याच्या नावाकडे, त्यांच्या इज्जतीकडे कधीच दुर्लक्ष करणार नाही. अगदी त्याच्या प्रेमासाठीही नाही, वीणाताईसाठी सुद्धा नाही. वीणा, वीणा बाहेर ये. काय झालं बाबा? वीणा, तुला माहितीये प्रभास कुठे गेलाय? तू डोळे उघड ना प्लीज. तू उठ ना ग. तू दादू, यार तू कुठे आहेस? दादू फोन का नाही उचलत आहे? दादू यार फोन उचल. दादू, तू कुठे होतास? अरे तू डोळेच उघडत नाहीये. तिने सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. तू कर ना काहीतरी तू शांत हो. मी आलोय ना, काही होणार नाही यात तुला. हा आत्तू, आत्तू, आत्तू उठ बर. आत्तू चल, उठ. बघ कोण आलंय. आत्तू, तुझा प्रभास आलाय. अगं बास झाला आत्तू, पुरे झाला तुझा ड्रामा. आत्तू उघड ना डोळे प्लीज. आत्तू, आपलं काय ठरलं होतं? आपण दोघांनी मिळून त्या इन्व्हेस्टर्सना भेटायला जायचंय ना, सगळा प्रॉब्लेम हँडल करायचा होता की नाही? हे
आत्तू उठ ना. हे मिकी, आत्तू, 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 आत्तू प्लीज डोळे उघड ना ग आत्तू. आत्तू, तू अशी वागलीस तर मी बोलणार नाही. हा एक्सक्यूज मी, प्लीज त्यांना शांत झोपू द्या. त्यांनी काही खाल्लं नाहीये, सो त्यांना वीकनेस आहे आणि त्यांनी गोळ्या पण नाही घेतल्यात, सो त्यांचा बीपी शूट झालाय. सिस्टर ऐका ना, पण शुद्ध कधी येईल ते? आणि आपण हिला ऍडमिट का नाही करत आहोत? हे बघा, सध्या त्यांना ऍडमिट करायची काहीच गरज नाहीये. हो पण हे बघा, तुम्ही प्लीज शांत राहा. डॉक्टर त्यांना लवकरात लवकर बरं करण्याचा प्रयत्न करतात. त्या लवकर बऱ्या होतील. बाबा, प्रभास असं वागूच शकत नाही, मी खरंच सांगतेय. अगं वागू शकत नाही काय, तो तसा वागलाय. बघितलंच दादा, मी तुला सांगत होते ना की हा मुलगा काही मला बरा वाटत नाही, तो योग्य नाहीये. आणि आता तर हे सुद्धा कळून चुकलंय की तो सदावर्ते हे आडनाव कधी सोडूच शकणार नाही. कामं पडली की दुसऱ्यांवर टाकायची आणि स्वतःला जमत नसेल तर पळून जायचं. पळपुटा कुठला. मामी आत्या, प्रभास काम जमत नाही म्हणून पळ काढणार ते नाहीयेत, कळलं ना? हो का? मग नाव जाणार म्हणून पळणाऱ्यातला तर आहेच ना. कारण हे नाव लावलं तरच जगात कामं मिळणार आहेत, नाही तर कोण काम देणार आहे त्याला. सदावर्ते हे आडनाव जर पाठीशी लावलं नाही तर त्याला आयुष्यभर ते रिक्षा चालवणं, वडापावच्या गाडीवर काम करणं, गोण्या उचलणं ही असलीच कामं करावी लागणार ना. ती त्यांची गरज होती, क्षमता नाही. आणि लायकी तर त्याहूनही. कळली हो काय लायकी आहे त्याची, चांगलं कळलं. तो जेव्हा पळून गेला ना तेव्हाच त्याची लायकी कळली. तुला शांत बसा प्लीज. तुम्ही दोघी गप्पा बसा जरा. बाबा ऐका ना, वीणा, मी प्रभासला 25,000 रुपये कमवायला सांगितलेले होते. या सगळ्यामध्ये पैसे महत्वाचे नव्हतेच. तो तुझ्यासाठी कुठपर्यंत लढू शकतो हे बघायचं होतं मला. त्यानं हळूहळू माझं मन वळवलंही होतं, पण आज त्यानं जे केलंय ना, त्यानं त्या सगळ्यावर बोळा फिरलाय. आज प्रभास सदावर्ते नावासाठी तुला सोडून गेला. ही पैस सोडून गेला, त्याचा शब्द बोलून गेलाय. आणि हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. याचा अतोनात त्रास होतोय आता मला. बाबा ऐका ना, मी काय म्हणते, आपण प्रभासशी फक्त एकदा बोलून बघूयात. मला खात्री आहे ते जाण्यामागे ना नक्की काहीतरी कारण असणार. बाबा प्लीज, फक्त एकदा तुम्ही थांबा, मी आलेच.
दादू दादू जेवून घे. सकाळपासून तू पण उपाशीच असशील. मिकी, आत्तूची अशी अवस्था असताना माझ्या घशात अन्नाचा एक कण तरी जाणार आहे का? दादू, आत्तूची अशी अवस्था न खाल्ल्यानेच झालीये. तू सुद्धा तेच करणार आहेस का आता? ऐक ना, प्लीज जेवून घे. तू बस बस. नकोय मिकी. दादू ऐकणार आहे माझं, नको हट्टीपणा करू, बस. ठीक आहे. दादू शपथ आहे तुला माझी, घे. हे बघ दादू, जे काय झालंय आत्तूला त्याच्यासाठी तू स्वतःला जबाबदार धरतोयस. पण अरे आता हे सगळे विचार ना डोक्यातनं काढून टाक. आता तू लवकरात लवकर बरी व्हायला हवी असेल ना, तर आपल्याला पॉझिटिव्ह राहण्याची गरज आहे. हो ना? कशी आत्या आता? नाही म्हणजे आता तिचा लाडका भाचा परत आलाय म्हटल्यानंतर ठीकच असणार ती. मीर, इथे थांबून खोटी सहानुभूती दाखवण्याची काहीच गरज नाहीये. तुझ्या वागण्याचा तिला किती त्रास होतो हे मला चांगलंच माहिती आहे. प्रभास, वाटेल तसं वाटेल तेव्हा घराबाहेर असणाऱ्यांनी असं बोलू नये रे. आणि खूप दिवस तू घराबाहेर होतास ना, त्यामुळे कदाचित तुला नात्यांचा विसर पडला असेल. म्हणून सांगतो, ही माझी सुद्धा आत्या आहे. तुझ्या भाषेत आत्तू. मला पण तिची खूप काळजी वाटते. काळजी? मीर, ज्याला आपल्या माणसाची काळजी असते ना, तो समोरच्याला त्रास होईल असं कधीच वागत नाही. ऐक ना, तू मला काहीतरी बोलणार, मग मी तुला काहीतरी बोलणार, परत तू मला काहीतरी बोलणार, आपल्यात भांडण होणार. या परिस्थितीत आपल्यात वाद नको रे. काय आहे, आपल्या वादाचा त्याच्या तब्येतीवर परिणाम होईल, तिला त्रास होईल, म्हणून म्हणतोय. त्यापेक्षा तू इथे थांबलास ना तर तिला जास्त त्रास होईल. त्यामुळे तू निघ.